तर हेलो फ्रेंड्स, वेलकम माय न्यू ब्लॉग. तर आम्ही एवढ्या साऱ्या बॅगा वगैरे पॅक करून निघालो गावाला जायसाठी. तर आम्हाला जायचं होतं गावाला, त्यास आम्हाला उशीर होत होता म्हणून दादा आम्हाला नेऊन सोडला गाडीनं. तर इथं तर बस वगैरे लागून नव्हत्या. मग आम्ही विचार केला चला कालीपिलीमध्ये बसून जाऊ. कालीपिलीमध्ये तर एवढी सारी गर्दी खूप जास्त, आणि गावाला जायचे ब्लॉग ना तुम्हाला नक्की मिळूनच जाईल. तर फॉलो नक्की करा मला. आणि मग आम्ही बसलो. गर्दी तर खूपच होती इथं कालीपिलीमध्ये. मग आम्ही बसलो राजुरा बस स्टॉपवरती. पैसे वगैरे दिले त्या काकाजींना आणि मग बसलो आम्ही राजुराच्या बसमध्ये. म्हणजे जायचं होतं आम्हाला तर चंद्रपूर. राजुराला बस लागलीच होती आणि गर्दी तर नेहमी राहतेच, आणि गर्दी तर बहुत जास्तच होती. घाम पण येत होता मला. मग तुम्हाला माहीतच आहे गर्दी राहते. तर मग आम्ही चंद्रपूर बस स्टॉपवर उतरलो. तिथून आम्हाला बस पकडायची होती राडेगावसाठी. राडेगावची बस लागणार होती 11 वाजता. आणि मग आम्हाला भेटली बस आणि पोचलो वडकी या गावात, ज्याला मी ओळखतसुद्धा नाही. मग तिथून आम्ही गेलो राडेगावला निघालो. मला खूपच घाम येतो. 3 तासाचा प्रवास करायला एवढा त्रास, खूप जास्त त्रास. आणि मग पोचलो राडेगावला पासून उतरलो बस स्टॉपवरती. बस स्टॉपवर आमच्या एवढं सारा लगेज बॅगा वगैरे घेऊन गेलो आम्ही मामाजीच्या घरी. आणि मामाजीच्या घरी चालू होतं बांगड्या भरायचा प्रोग्राम. इकडे सर्व बाया आपल्या हातामध्ये बांगड्या भरत होत्या, आणि इथंच होतं त्यांच्या घराजवळ महादेवांचं मंदिर. आणि मी आणि माझी मम्मी बसून होतो थकून मंडपात. बाय, भेटूया पार्ट 2.